हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू गुरुवर्या अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण तुमचा जो काही 9वा पाठ आहे ज्याचं नाव आहे सामाजिक आरोग्य, त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण सामाजिक आरोग्य काय असतं, त्याचबरोबर सामाजिक आरोग्याला घातक ठरणारे वेगवेगळे मुद्दे याच्याबद्दल आपण माहिती मिळवली होती. आजच्या या सेशनमध्ये, आजच्या या भागामध्ये आपण प्रसार माध्यम व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर केल्यामुळे काय काय घडू शकतं याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. तर फ्रेंड्स, सुरुवातीला लक्षात घ्या, आपला आजचा हा सेशन थोडासा मोठा असणार आहे, पण हा सेशन बऱ्याच जणांसाठी खूप महत्वपूर्ण सुद्धा ठरणार आहे. कारण आपल्यापैकी बरेच जण हे सोशल मीडिया ऍडिक्टेड आहेत. ओके, मग त्या सोशल मीडियाच्या ऍडिक्शन पासून जर आपल्याला दूर जायचं असेल, किंवा मग या सोशल मीडियामुळे काय काय होतं, कशा पद्धतीनं होतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीनं हा सेशन शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. सो फर्स्टली यामध्ये आपल्याला निरीक्षण करा या संदर्भात दोन प्रसंग दिलेले ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर बघा, खालील उदाहरणादाखल 1998 व 2017 सालातील क्रीडांगणावर खेळण्याच्या संदर्भातील दोन व्यंगचित्र देण्यात आलेली आहेत. त्या व्यंगचित्राचं निरीक्षण करा. अशी भिन्न परिस्थिती का निर्माण झाली असाव्यात, तुमचं मत मांडा. ओके, हे चित्र बघा, पूर्वी आणि आता. पूर्वी अभ्यासाला चल असं म्हणून आईला मुलांना प्लेग्राऊंड मधून म्हणजे खेळाच्या मैदानातून ओढून आणावं लागायचं. आता मुलांना खेळायला बाहेर जा म्हणून आता आईला ढकलावं लागते की बाबा तू जा बाहेर, थोडस खेळून ये, असं म्हणावं लागत आहे. मग हे सर्व कशाचे परिणाम येतो, तर हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान, त्याचबरोबर प्रसार माध्यम, टेलिव्हिजन याचे दुष्परिणाम आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशा मुलांनी कधी लास्ट वेळेस खेळलं होतं हे सुद्धा आठवत नसेल तुम्हाला. आपण बऱ्याचदा इंटरनेटवर ऑनलाईन गेम्स खेळतो, इंटरनेटवर सर्फिंग करतो, पण आपण जे काही मैदानी खेळ आहेत ते फारसे खेळत नाही आहोत, आणि त्याचेच दुष्परिणाम म्हणून आपल्या आरोग्यावरती होत आहेत. त्यामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला तुलना करायची आहे. दैनंदिन जीवन जगताना 24 तासांमध्ये केलेल्या विविध कार्याची विभागणी आपल्याला करायचे. 24 तासांमध्ये आपण कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ देतो, कशा पद्धतीने देतो, या सर्व गोष्टींची विभागणी आपल्याला करायची. आपण सदृढ आरोग्यासाठी खर्च केलेला वेळ व इतर बाबींसाठी खर्च केलेला वेळ व कार्य असे दोन गट करून त्यांची तुलना आपल्याला करायची. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी आपण किती वेळ दिला, म्हणजे दिवसातून आपण जवळपास 1 तास तरी आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी देतो का? व्यायाम, योगासन, ध्यानधारणा अशा प्रकारे आपण करतो का? अर्थातच नाही. त्यापेक्षा जास्त वेळ आपण फक्त आणि फक्त मोबाईल मध्ये इंटरनेटवरती सर्फिंग करण्यासाठी, स्क्रोलिंग करण्यासाठी घालवतो, राईट? मग अशा पद्धतीची जर आपली लाईफस्टाईल असेल, आपला जीवनमान असेल, तर पुढे काय होईल याचे परिणामही आपण आता समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, प्रसार माध्यम व अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अतिसंपर्क व त्याच्या अनावश्यक अवाजवी वापर हा हल्ली सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा ठरतोय. कारण बघा, प्रसार माध्यमामुळे आपण त्यामध्ये गुंततो. आपल्या आजूबाजूला आपली मित्रमंडळी असतील तरी सुद्धा आपण त्या प्रसार माध्यमातून ऑनलाईन मित्रमैत्रिणींना बोलतोय. किती चुकीची गोष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अतिसंपर्क आपला झालेला आहे आणि त्यांचा अनावश्यक आणि अवाजवी वापर सुद्धा आपण करतोय. मग यामुळे काय होतंय, तर यामुळं आपलं जे काही सामाजिक आरोग्य आहे, तर ते सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं हा खूप कळीचा म्हणजे अगदी टोकाचा मुद्दा ठरलेला आहे. त्याचबरोबर त्याचप्रमाणे मोबाईल फोनवर तासनतास वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना आपल्या सभोवतालचं भान राहत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय, कोण आपल्याशी काय बोलतंय, कोण काय करत आहे, काय काय घटना आपल्या आजूबाजूला होत आहेत, हे आपल्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात येत नाही. हाही व्यसनाचाच एक प्रकार आहे आणि त्यामुळं सामाजिक आरोग्य धोक्यात येते. आपण
आपण यापूर्वी सुद्धा व्यसनाधीनता काय असते हे जाणून घेतली, ती समजून घेतली. मग तासनतास मोबाईल वापरणं, इंटरनेटचा वापर करणं हा सुद्धा व्यसनाचाच एक प्रकार मानला जातो आणि त्यामुळं आपल्या सर्वांचंच सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे. मोबाईल फोन्सच्या प्रारणांमुळं थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणं, सांधेदुखी व त्याचबरोबर दृष्टीदोष असे शारीरिक त्रास उद्भवत आहेत. मोबाईल फोनमुळे काय होतं तर आपल्याला थकवा जाणवतो, बऱ्याचदा डोकेदुखी होते, निद्रानाश म्हणजे आपल्याला झोप येत नाही व्यवस्थित पद्धतीनं, आपण बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो. एवढंच काय आपल्या कानामध्ये सतत आवाज घुमल्यासारखे वाटतात, सांधेदुखी होते म्हणजे जे काही आपले जॉईंट्स आहेत ज्या ज्या ठिकाणी आपले हाडं जोडली गेलेली आहेत त्यांना आपण सांधे म्हणतो, तर ती सांधे दुखायला लागतात आणि त्याचबरोबर आपल्याला डोळ्याच्या कमजोरी येतात, डोळ्याचे बरेचसे आजार त्या ठिकाणी होतात. शारीरिक वेदना, शारीरिक त्रास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवायला लागतात. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ती जी काही प्राण आहेत ती प्रौढांच्या हाडांपेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकतात. आता मोबाईल मधून निघणारे जी काही प्रारण आहेत तर ती प्रारण मोठ्या व्यक्तींवरती, प्रौढ व्यक्तींच्या हाडांवरती जेवढे कमी परिणाम करतात त्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं जास्त परिणाम हे बालकांच्या हाडांवरती करतात. पुढे बघा, संगणक व इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती एकलकोंड्या होत जातात. संगणक असेल, इंटरनेट असेल किंवा मोबाईल फोन्स असतील तर याच्या सातत्यानं संपर्कात असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या एकट्या राहायला लागतात. त्यांना स्वतःची कंपनी आवडायला लागते. ते तासनतास संगणक आणि मोबाईल, इंटरनेट यांच्यातच गुंतून गेलेले असतात. समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईक यांच्याशी ते सुसंवाद साधू शकत नाहीत. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये स्वमग्नता, आत्मकेंद्रीपणा येतो. तर समाजामध्ये इतर व्यक्ती असतील, नातेवाईक आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, तर त्यांच्याशी ते मोकळेपणानं अगदी दिलखुलासपणे गप्पा मारू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, स्वतःला ते व्यक्त सुद्धा करू शकत नाहीत. एवढंच काय तर ते फक्त स्वतःचा विचार करतात की माझं असं झालं पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे हे गोष्टी माझ्या आहेत किंवा इतरांकडे या गोष्टी असायला नको आहेत. मग असं विचार करण्याची सवय लागते आणि त्यांच्यामध्ये आपल्याला स्वमग्नता म्हणजे स्वतःच्याच कामांमध्ये बिझी असणं, स्वतःबद्दलच विचार करणं, स्वतःचीच खूप काळजी घेणं असे प्रकार त्यांच्यामध्ये व्हायला लागतात. आणि त्यामुळे आत्मकेंद्रीपणा येतो, सेल्फिशनेस येतो. म्हणजे आपल्यालाच सर्व गोष्टी हव्यात, इतरांना मिळाल्या काय, नाही मिळाल्या काय, दुसऱ्यांचा विचार आपण त्या ठिकाणी करत नाही. त्यांची इतरांप्रती संवेदनशीलता कमी होते. इतरांप्रती ते खूपसे सेन्सिटिव्ह राहत नाहीत. इतरांना दुखलं, खुपलं तर त्यांना काही फरक पडत नाही. ज्या गोष्टी होतात तर त्या आपल्याच बाबतीत होतात, इतरांना काहीच होत नाही. इतरांच्या भावनांचा ते विचार करत नाहीत, ते इतरांच्या बाबतीमध्ये भावनाशून्य होतात. या वृत्तीचा दूरगामी परिणाम म्हणजे अशा व्यक्ती गरज असताना कोणालाही मदत करत नाहीत आणि त्यामुळं त्यांनाही इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता कमी होते. तर इतर जे काही व्यक्ती आहेत तर त्या इतर व्यक्तींना ज्यांना त्यांना जेव्हा गरज असेल तर त्या वेळेला गरज असताना ते कोणाला सुद्धा मदत करत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये आत्मकेंद्रीपणा असतो, मीपणा असतो. मग त्या गोष्टीमुळे ते इतरांना मदत करत नाहीत आणि इतरांना जर आपण मदत नाही केली तर आपल्या वेळेला, आपल्या गरजेला कोणी आपल्याला मदत करेल का हो? अर्थातच नाही. सिंपल उदाहरण आहे, साधं उदाहरण आहे. आपल्या मित्राला आपली गरज आहे, आपण त्याची गरज पूर्ण केली, त्याला मदत केली तर तो आपल्या गरजेच्या वेळेला धावून येतो, तो आपल्याला मदत करतो. पण जर आपण आपल्या मित्राला मदत केली नाही तर तो मित्र आपल्याला मदत करणार आहे का? अर्थातच नाही. मग यावरून लक्षात घ्या, मग हे इंटरनेट, मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन्स आपल्यासाठी उपयोगाचे आहेत का? अर्थातच उपयोगाचे आहेत. पण एका विशिष्ट लिमिट पर्यंत, विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि त्या पलीकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी त्याचे वाईट परिणाम आपल्यावरती जाणवतात. पुढे बघा, कार्टून फिल्म्स पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात. आता बऱ्याचशा मुलांना लहान वयापासून कार्टून फिल्म्स बघण्याची सवय असते.
मग त्याच्यामधले जे काही पात्र आहेत, ती पात्र खरी असतात का? तर ती सर्व काल्पनिक पात्र आहेत. मग तरी सुद्धा या मुलांवर त्या पात्रांचा एवढा प्रभाव पडतो, की ही मुलं त्यामधील कार्टून मधली जी काही पात्र आहेत, त्यांच्यासारखे वागायला, बोलायला सुद्धा लागतात. आभासी युद्ध आहेत, गाड्यांच्या शर्यती, विशेषतः त्यातील मुद्दाम घडवून आणलेले अपघात, असे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांची वृत्ती आणि स्वभाव न कळत तसेच नकारात्मक होत जातात. तर आभासी युद्ध म्हणजे व्हर्च्युअल वॉर, म्हणजे आपण काल्पनिक युद्ध करतोय, असे युद्ध करणं, गाड्यांच्या शर्यती लावणं, मग त्या शर्यतीमध्ये मुद्दामून घडवून आणलेले अपघात राहतात. असे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांचे जे काही स्वभाव आहे, विचार करण्याची क्षमता आहे, तर ती अचानकपणे न कळत, त्यांनाही कळत नाही ते काय होत आहे ते, तर ते नकारात्मक होत जातात. मोबाईल व संगणकावर उपलब्ध असणारे काही गेम वेळेचा प्रचंड अपव्यय करतात, इतर आवश्यक विषयावरील एकाग्रता नष्ट करतात, आर्थिक नुकसान करतात व काही वेळा जीवघेणीही ठरतात. आता मोबाईल आहेत, संगणक आहेत, याच्यावर उपलब्ध असणारे भरमसाठ गेम्स आहेत. त्याचा तर वेळेचा प्रचंड अपव्यय त्यावरती केला जातो. म्हणजे आपण एक गेम खेळता खेळता कधी 10 गेम खेळायला लागलो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि त्या ठिकाणी वेळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. इतर आवश्यक विषय असे की आवश्यक विषयावरली जी काही एकाग्रता आहे, तर ती एकाग्रता नष्ट होते. आपण अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपली एकाग्रता भंग पावते त्या ठिकाणी. आर्थिक नुकसान आपलं प्रचंड प्रमाणामध्ये होतं आणि काही वेळेला ते जीव घेणं सुद्धा ठरतं. या चित्रामध्ये बघा, हा मुलगा जेवण करतोय, पण तरी सुद्धा याच्या जेवणावरती लक्ष नाहीये. तो जेवण करता करता सुद्धा मोबाईल मध्येच पाहतोय. मग जर आपण व्यवस्थित पद्धतीने जेवण करणार नाही, आपली कामं करणार नाही आणि सातत्याने मोबाईल मध्ये बिझी राहणार आहोत, तर आपल्या आजूबाजूला काय होतंय, आपल्या आतमध्ये काय होतंय, हे एक्सप्लोर करायला आपल्याला वेळ मिळणार आहे का? तर नाही. त्यामुळे शक्य तितका मर्यादित वापर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ठेवावा. त्यानंतर पुढे बघा, इंटरनेटचं माहिती जाल सहज हाती लागल्यानं त्यांचा उपयोग सकारात्मक कामाबरोबरच कधीतरी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो. पण या माध्यमावर शासनाचे नियंत्रण आहे. लहान मुलांसाठी अयोग्य ठरणाऱ्या वेबसाईट्स, फिल्म्स, कार्टून शासनातर्फे बंद केल्या जातात. तर इंटरनेटमुळे आपल्याला काय झालं, तर अगदी चुटकीसरशी हव्या त्या गोष्टींची माहिती सहज काही सेकंदाच्या आत आपल्याला मिळते. मग काही जण याचा सकारात्मक उपयोग करतात, सकारात्मक कामासाठी त्याचा वापर करतात, तर कधीतरी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो. मग ही जी काही माध्यम आहेत, त्याच्यावरती आपलं शासन नियंत्रण ठेवतं. लहान मुलांच्या मनावरती परिणाम करणारे, त्यांच्या मनाला विचलित करणारे जे काही वेबसाईट्स आहेत, फिल्म्स आहेत, म्हणजे चित्रपट आहेत, कार्टून्स आहेत, तर यावर शासनातर्फे बंदी घातली जाते. मोबाईल फोन्समध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून, तसेच धावत्या रेल्वेखाली आल्यामुळं मृत्यू होण्याच्या बातम्यांमध्ये अलीकडे वाढ का झालीये? तर आपण बघतो की सध्या बऱ्याचसं क्रेज, मोस्टली जे काही टीनेजर्स आहेत, तर त्यांच्यामध्ये सेल्फी काढण्याचं खूपसं क्रेज असतं. मग मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून, तसेच धावत्या रेल्वेखाली आल्यामुळं मृत्यू होण्याच्या ज्या काही बातम्या आहेत, त्या आपण अलीकडे पाहतो. आता सेल्फी काढायची, ती सोशल मीडियावरती अपलोड करायची, आपल्याला किती लाईक्स आले ते तासन तास चेक करत राहायचं. अशा गोष्टींमुळे काय होतं, तर आपला अपव्यय होतो. मग शो ऑफ करण्यासाठी म्हणा, दिखावेपणासाठी म्हणा, आपण कुठे गेलो किंवा मग आपण एखाद्या समुद्राच्या दरीच्या ठिकाणी गेलो, चांगलं लोकेशन असायला हवं, आपला मागचा व्ह्यू चांगला यायला हवा, त्या दृष्टिकोनातून आपण धोके जे काही आहेत त्यांच्याकडे नेग्लेक्ट करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी पाय घसरून सहज आपण दरीत पडू आणि त्या ठिकाणी आपला मृत्यू सुद्धा होईल. मग त्यामुळं सेल्फी घ्या, पण अशा ठिकाणी घ्या ज्या ठिकाणी तुमच्या जीविताला धोका नाही, किंवा मग अशा ठिकाणी घ्या ज्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. आता या ठिकाणी बघा, रस्त्यावर सेल्फी म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. आता या मुलाला रस्त्यावर सेल्फी घेण्याची काय गरज आहे का? कारण रस्त्याच्या मधोमध थांबून तो सेल्फी घेतोय. किती चुकीचं वर्तन आहे. तर या ठिकाणी बघा, निरीक्षण करा.
आता वरील चित्राचे निरीक्षण करा, हे योग्य आहे का आणि का? तर हे जे काही वरील चित्र आहे ते अयोग्य आहे, कारण बघा, ज्या ठिकाणी हा रहदारीचा रोड आहे, या रोडवरून बऱ्याचशा प्रमाणात गाड्यांची ये-जा होतच असते. मग अशा ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या ठिकाणी आपण जर सेल्फी घेत असू, एखाद्या गाडीचं नियंत्रण गाडीवर नसेल, तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. मग त्या ठिकाणी आपलं आर्थिक, शारीरिक नुकसान होईल, आपल्याबरोबरच त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा होईल. त्यामुळे हे जे काही वर्तन आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. त्यानंतर पुढे बघा, अशी घातक व अनैसर्गिक कृत्य करणारी व्यक्ती मानसिक तणावाखाली असते आणि ही कृत्य म्हणजे त्या तणावाचं विस्फोट किंवा प्रकटीकरण असतं. वैद्यक शास्त्रानं अशा कृतींना मानसिक आजार ठरवलेले आहे. आपलं मेडिकल सायन्स आज खूप पुढे गेलेलं आहे, प्रगत झालेलं आहे. मग असं वागणारे जे काही लोक आहेत त्यांना मानसिक आजारांनी ग्रस्त लोक असं वैद्यकशास्त्र म्हणतं. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालच्या जगाचं भान राहत नाही. धोका समजत नाही. त्या विकाराला सेल्फी साइड म्हटलं जातं. कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्या करण्याआधी इतरांना संदेश पाठवणारे व आत्महत्येच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे मानसिकदृष्ट्या आजारी असतात. त्यांच्या मनामध्ये खूप सारं दुःख साचलेलं असतं किंवा मग बरेचसे विचार साठून राहिलेले असतात. ते कधीच ते मनमोकळे करत नाहीत, कोणाजवळ बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनाची विकृती अशी होते की आपल्याला आपल्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला हवं, आपल्याला कोणीतरी सहानुभूती द्यायला हवी, आणि त्यामुळे असे लोक आत्महत्येच्या व्हिडिओ क्लिप्स पाठवतात. इतरांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कृत्य करतात. म्हणूनच मोबाईल फोन, दूरदर्शन, इंटरनेट या प्रसार माध्यमांचा वापर सकारात्मक आणि गरजेपुरताच करा. तासनतास वेळ घालवून या माध्यमांच्या आहारी अजिबात जाऊ नका. या ठिकाणी बघा, अपघाताचं चित्रीकरण करणारे पादचारी आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी त्या पीडित व्यक्तीला मदत करण्याऐवजी, त्याला हॉस्पिटलला नेण्याऐवजी ही सर्व मंडळी काय करतात, त्याचं चित्रीकरण करतात. म्हणजे आपण सामाजिक दृष्ट्या किती खालच्या थरावरती गेलेलो किंवा मानसिक दृष्ट्या आपली विकृती किती बदललेली आहे हे यावरूनच स्पष्ट होतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा मुद्दा जो की आज खूप चर्चेत आहे किंवा याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याला आळा बसवण्यासाठी सुद्धा आपल्या शासन दिवसेंदिवस अथक प्रयत्न करते. ते म्हणजे सायबर गुन्हे, ज्याला आपण सायबर क्राईम्स म्हणून ओळखतो. तर मोबाईल फोनवर बँकांकडून सतत संदेश येतात की आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्रमांक तसेच व्यक्तिगत माहिती कुणीही मागितली तरी देऊ नका. कारण या माहितीद्वारे आपले जे काही अकाउंट्स आहेत, आपल्या बँकांमधले जे काही खाते आहेत, त्यातून आपले पैसे गायब केले जाऊ शकतात. पुढे बघा, एटीएम मधून पैसे काढताना किंवा खरेदी करताना कार्ड वापरत असाल तर पिन क्रमांक कोणाला दिसू देऊ नका. अशा सूचना का दिल्या जातात, तर बघा, त्यामागचं कारण असं की जो काही पिन आहे तो पिन क्रमांक जर कोणाला समजला तर आपल्यासारखं एटीएम कार्ड बनवून घेऊन तो पिनच्या माध्यमातून आपला अकाउंट साफ करू शकतो. तिसरा मुद्दा, वेबसाईटवर उत्कृष्ट वस्तू दाखवणं आणि प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणं पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. आपण बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करतो, बरोबर? मग ते ऑनलाईन शॉपिंग करत असताना त्यावरती दाखवताना उत्कृष्ट वस्तू, चांगल्या प्रकारच्या वस्तू आपल्याला दाखवल्या जातात. प्रत्यक्षामध्ये मात्र त्याचा दर्जा खूप हलका असतो, त्या कमी प्रतीच्या वस्तू असतात आणि बिघाड असणारे जी काही उपकरणं आहेत तर ती उपकरणं पाठवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक या ठिकाणी केली जाते. त्यानंतर बघा, बँकेचे डेबिट कार्ड्स, त्यांचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैशांचे व्यवहार परस्पर सुद्धा केले जातात. असेही प्रकार त्या ठिकाणी घडतात. शासनाची, संस्थांची किंवा कंपन्यांची इंटरनेटवरील महत्वाची गोपनीय माहिती वेगळे संगणकीय प्रणाली किंवा क्लृप्त्या वापरून मिळवली जाते आणि त्या माहितीचा गैरवापर सुद्धा बऱ्याचदा होतो आणि या प्रकाराला हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतात. एखादी संस्था आहे, तिची गोपनीय माहिती आहे, तर त्या माहितीचं काय केलं जातं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून, वेगवेगळ्या गोष्टी वापरून
मिळवली जाते आणि तिचा दुरुपयोग केला जातो. मग हे काय आहे? याला हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. पुढे खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यात स्वतःची खोटी माहिती देणं असेल, त्या माहितीच्या आधारे तरुणींना फसवून त्यांचा विनयभंग करणं असेल, आर्थिक शोषण करणं असे गुन्हे अलीकडे वाढलेले आहेत. खोटं फेसबुक अकाउंट आहे ते उघडणं, त्यात स्वतःची खोटी माहिती भरणं, त्या माहितीच्या आधारे तरुणींना फसवणं, त्यांच्या मानसिक भावनेसोबत, त्यांच्या भावनांशी, त्यांच्या मानसिकतेशी खेळणं, त्यांचा विनयभंग करणं, त्यांना आर्थिकरित्या लुटणं, असे गुन्हे सुद्धा दिवसेंदिवस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्यानं तयार केलेले लिखित साहित्य, संगणकीय प्रणाली असेल, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवर मिळणं, त्याचा गैरवापर करणं, अवैध विक्री करणं या गुन्ह्याला चौर्य किंवा पायरसी म्हणतात. याचं सुद्धा प्रमाण प्रचंड प्रमाणात आज वाढलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवणं, अश्लील चित्र प्रसारित करणं, प्रक्षोभक विधानं पाठवणं असाही गैरवापर होतोय. त्यामुळे आपल्या समाजामध्ये फुटीरवाद निर्माण होईल, एकमेकांच्या धर्माबद्दल शिवीगाळ देणं असेल, अशी प्रक्षोभक विधानं त्या ठिकाणी त्यांचा गैरवापर या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर बघा, ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमामुळे विचार व माहितीची देवाणघेवाण अति जलद गतीनं होते. पण त्याच वेळी आपला ईमेल आय डी, फोन क्रमांक आणि वैयक्तिक माहिती आपोआप पसरत जाते आणि ती असंबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि त्यातूनच नको असलेले संदेश येणं, फसवणुकीचे संदेश येणं या गैरप्रकारांची सुरुवात होते. त्यातील काही संदेश इंटरनेट व्हायरसच्या माध्यमातून मोबाईल आणि संगणक यंत्रणा बिघडवतात किंवा बंद सुद्धा पाडतात. असेही प्रकार त्या ठिकाणी घडतात. वरील सर्व घटना या सायबर गुन्ह्यांची उदाहरण आहेत. असे गुन्हे करणं हे सुद्धा एक मानसिक विकृती आहे. गुन्ह्यांचे परिणाम भोगणाऱ्याला आणि गुन्हे करणाऱ्यालाही मोठ्या मानसिक दडपणाला सामोरं जावंच लागतं. पोलीस यंत्रणेत सायबर गुन्हे कक्ष हा नव्याने सुरू करावा लागलेला विभाग आहे. तेथील तज्ज्ञ सायबर गुन्ह्यांचा तपशील गोळा करून इंटरनेटच्याच मदतीनं अशा गुन्ह्यांचा छडा लावतात आणि आरोपी शोधतात. कारण गुन्हा इंटरनेटवरती झालाय, तो प्रत्यक्षपणे झालेला आहे का? नाही. मग आपल्याला गुन्हेगार कुठे मिळणार? इंटरनेटवरतीच मिळणार. मग आपले हे जे काही सायबर गुन्हे कक्ष अंतर्गत येणारे तज्ज्ञ आहेत ते काय करतील? इंटरनेटच्याच माध्यमातून त्या गुन्हेगाराची ओळख पटवतील आणि त्याला त्या ठिकाणी शिक्षा करतील. पुढे बघा, माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे का आपल्याला पाहूया. तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा एक कायदा आहे. IT ऍक्ट 2000 हा 17 ऑक्टोबर 2000 पासून अंमलात आला व 2008 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. तो अंमलात आणण्यात आला, प्रत्यक्षपणे बऱ्याचदा वापरण्यात सुद्धा आला. सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षाची कैद आणि 5 लाखापर्यंत दंड अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी केली जाते. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं देशात आघाडी घेतली असून ते याबाबत स्वतंत्र विभाग निर्माण करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय. तर आपल्या महाराष्ट्रानं सुरुवातीला आपल्या देशामध्ये सायबर गुन्ह्याचा विचार करून वाढत्या सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षात घेऊन त्यावरती सायबर गुन्हे कक्ष स्थापन करणारं पहिलं राज्य ते ठरलेलं आहे. आता आपण पाहू ताणतणावाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो, ज्याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. तर सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळी एकत्र जमून मोठमोठ्याने हसणारे नागरिक तुम्ही पाहिले आहेत का? नव्यानेच लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेचं नाव आहे हास्य मंडळ, ज्याला आपण लाफ्टर क्लब म्हणतो. तर यामध्ये मोठमोठ्यानं आणि मनमोकळं हसून ही माणसं स्वतःचे जे काही ताणतणाव आहेत ते हलके करतात, कमी करतात. मित्रमैत्रिणी, समवयस्क, भाऊ बहिणी, शिक्षक व सर्वात महत्वाचं म्हणजे पालक या सर्वांशी संवाद साधणं, जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळं करणं, मनातले विचार लिहून काढणं, हसणं या अशा वेगळ्या प्रकारांनी व्यक्त होण्यानं ताणतणाव कमी होण्यास मदत होते. वस्तूंचा संग्रह करणं, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचं वाचन करणं, पाककला, शिल्पकला
चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद जोपासल्यानं फावला वेळ सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा आणि मन वळाल्यानं नकारात्मक घटक आपोआप दूर जातात. जर तुमच्या आवडीचे काही छंद असतील तर ते छंद सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोपासू शकता. त्याचबरोबर असे छंद जोपासल्यामुळं तुमच्या मनामध्ये असणारी जी काही ऊर्जा आहे तर ती सकारात्मकतेकडे जाते आणि मन सकारात्मककडे वळल्यानं नकारात्मक जे काही घटक आहेत ते आपोआप त्या ठिकाणी दूर केले जातात. त्यानंतर आपल्याला सांगा पाहू या संदर्भात थोडीशी माहिती दिली आहेत, काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. वर्गात असताना तुम्ही संगीत, शारीरिक शिक्षण, चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट का पाहत असता? तर आपण वर्गात असतो, आपल्याला जे काही विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरी शास्त्र म्हणा, विज्ञान, गणित, इंग्लिश, तर या सर्व विषयांपेक्षा आपण अगदी आतुरतेने वाट बघतो ती संगीत, शारीरिक शिक्षण आणि चित्रकला या तासिकांची. असं का? तर याचं उत्तर बघा की आनंददायी संगीत शिकणं, ऐकणं, गाणी म्हणणं यामुळं आपल्याला आनंद मिळतो व तणाव दूर होतात. संगीतात मनस्थिती बदलण्याची ताकद असते, विचार परिवर्तन करण्याची ताकद असते. मैदानी खेळांचं महत्व तर अतुलनीय आहे, म्हणजे खूप महत्व, प्रचंड प्रमाणात महत्व आहे. खेळांमुळं शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी अंतरक्रिया, संघभावना वाढणं, एकाकीपणा संपून व्यक्ती भिमुख होणं असे अनेक फायदे होतात. खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो, आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्त लागते, इतरांशी अंतरक्रिया होते, संघाची भावना वाढते, संघ निर्मिती असेल, संघामध्ये वागण्याची जी काही पद्धत आहे ती जोपासली जाते. आपल्यामध्ये असणारा जो काही एकाकीपणा आहे तो एकाकीपणा संपतो आणि आपण समाजीभिमुख होतो, म्हणजे समाजामध्ये मिसळायला लागतो. एवढंच काय, तर नियमित व्यायाम, स्नायूंना मालिश करणं, स्पा अशा उपायांनी देखील ताणतणाव कमी होतात. तर असे जर आपण उपाय केले तर जे काही आपल्या मागे असणारं टेन्शन आहे, जे काही ताणतणाव आहे, तो ताणतणाव कमी होतो. योग हा फक्त आसने व प्राणायाम यापुरता मर्यादित नाही, तर त्यात नियम, संतुलित व सात्विक आहार, ध्यानधारणा अशा अनेक घटकांचा समावेश आहे. योग, आसना आणि प्राणायाम यापुरताच मर्यादित आहे का? नाही. तर त्यासाठी संतुलित आणि सात्विक आहार लागतो, ध्यानधारणा लागते आणि या सुद्धा घटकांचा समावेश योग मध्ये होतो. दीर्घ श्वासोश्वास, योग निद्रा, योगासना यांचे शरीराला फायदे होतात. ध्यानधारणेमुळे स्वभावात सकारात्मकता येते, आपण चांगल्या पद्धतीनं चांगले विचार करायला लागतो. विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणेचा खूप उपयोग होतो. वेळेचे व्यवस्थापन, स्वतःच्या कामांचं नियोजन व निर्णय घेण्याची क्षमता हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या सदृढ आदर्श व्यक्तिमत्व जोपासणं असं म्हणता येईल. त्यानंतर पुढे लक्षात ठेवा, हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर निसर्ग हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. आपण जेव्हा जेव्हा निसर्गात जातो तर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे आपला ताणतणाव, आपले टेन्शन्स, आपले सगळे प्रॉब्लेम्स आपण विसरून जातो आणि त्याच्यामध्ये हरवून जातो. बागकाम, पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविणं, एखाद्या पाळीव प्राण्याचं संगोपन करणं अशा छंदामुळं विचारसरणी सकारात्मक होते, आपला आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल सजगता विकसित करणं, मनात नकारात्मक भावना म्हणजेच उदाहरणार्थ सूड, बदला असे विचार असल्यास त्या नष्ट करण्याचा निर्धार करणं, अशा मानसिक व्यायामांनाही सामाजिक आरोग्य प्राप्त करता येतं, ते पुन्हा मिळवता येतं. त्यानंतर बघा, ताणतणाव व्यवस्थापनाचे सगळे मार्ग आपापल्या हातात आहेत. आपण आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. प्रत्येकाला ताणतणाव असतोच, फक्त तो प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याला हँडल करत असतो. पण तरीही काही कारणांनी ते यशस्वी ठरले नाहीत. तर अवसाद औदासीन्य म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं वाटतं, नैराश्य होतं, फ्रस्ट्रेशन होतं, अशा जास्त गंभीर समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. मग अशा व्यक्तींसाठी योग्य वैद्यकीय सल्ला आहे,
समुपदेशन आहे, काउन्सिलिंग आहे योग्य त्या व्यक्तीची, त्याचबरोबर मानसोपचार आहेत, हे उपाय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अनेक अशासकीय संघटना म्हणजेच एनजीओज मदतीचा हात देतात. त्यापैकी काहींची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. पहिला एनजीओ, पहिली संघटना आहे तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ. आता ही चळवळ काय करते बघा. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, मग टाटा ट्रस्ट, असं 45 नामांकित संस्था आहेत. नामांकित म्हणजे काय, जे इतर वेगवेगळ्या कार्यासाठी सुद्धा काम करतात, नावाजलेल्या ज्या संस्था आहेत त्या एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली आहे. तंबाखू सेवनावर नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन, अशा विविध उद्दिष्टांनी ही चळवळ कार्य करत आहे. पुढे बघा, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई, ही सुद्धा एक संस्था आहे. तर यामध्ये झोपडपट्टीत राहणारे जी काही मुले आहेत, तर त्या मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय या बाबतीत सक्षम करण्यासाठी, त्यांना त्यामध्ये पुढे नेण्यासाठी, त्यांना त्या भागामध्ये त्यांचा विकास करण्यासाठी ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम राबवते. शिक्षण, आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत करून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यासाठी ती सक्षम बनवते. एवढंच काय, तर या ट्रस्टने अथक प्रयत्नांनी महाराष्ट्रातील काही जिल्हे तंबाखू मुक्त केलेली आहेत. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तंबाखू विक्री किंवा खरेदी केली जात नाही. तर 2009 पासून ही संस्था समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी शहरी व ग्रामीण भागातील विविध शाळांसोबत कार्य करत आहे. त्यानंतर पुढे बघा, शासनाच्या मदतीनं हा कार्यक्रम मुंबईमधील जवळपास 200 शाळांमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रातील 14,000 शाळांमध्ये राबवला जाते. शासन पत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आपलं जे काही सरकार आहे ते अथक प्रयत्न सुद्धा करत आहे. पुढे शासनाचे प्रयत्न आणि योजना काय काय आहेत, तर कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस, समुपदेशक यांचे फोन नंबर्स वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जातात. मुले त्या नंबरवरती फोन करून आपल्या समस्या त्यांना सांगू शकतात. त्यांना योग्य ती मदत केली जाते. म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. मग आपले मित्रमैत्रिणींनी आपल्याला सांगितलं, आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला समजावून सांगितलं, टीचर्सनी समजावून सांगितलं, तरी सुद्धा ते आपल्याला पटत नाहीत, बरोबर वाटत नाही. मग अशा वेळेला जे काही समुपदेशक आहेत यांचे फोन नंबर्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जातात. त्यांच्या मदतीनं तुम्ही तुमचं मन त्यांच्याकडे मोकळं करू शकता आणि त्यांच्याकडून योग्य ते सल्ले मिळवू शकता. तुमच्या शहरात समुपदेशन करणारे समुपदेशक, विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या विविध संस्था तिथे भेटी देऊन त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळवायची. तर ज्या काही संस्था आहेत तर तुमच्या शहरामध्ये कुठे कुठे समुपदेशनाचं काम करतात, त्याच्यासाठी शक्य असेल तितका हातभार सुद्धा तुम्ही लावू शकता. तर मुलांनो, अशा पद्धतीनं आपण सामाजिक आरोग्य या पाठामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या, ज्या की खरंच आपल्या सामाजिक आरोग्याचा जो काही स्तर आहे ते उंचावण्यासाठी मदत करतील. आता तुम्ही इयत्ता 10वी मध्ये आहात, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. याच वयामध्ये आपल्याला बऱ्याचशा चांगल्या आणि वाईट सवयी लागतात. सध्याचं तंत्रज्ञानाचं युग आहे, आय नो दॅट, पण बघा बऱ्याचशा अंशी आपण चुकून बऱ्याचदा वाईट सवयींना बळी पडतो आणि त्या सवयींमुळे आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण जर एकदा आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर आपले जे काही मित्रमंडळी आहेत किंवा आपले जवळचे जे लोक वाटतात आपल्याला, ते आपले नसतात. तर हीच खरी वेळ आहे, चांगल्या सवयी अवलंबा, त्यांना अंमलात आणा, स्वतःवरती काम करा, चांगल्या पद्धतीने आपलं सामाजिक आरोग्य सुधारण्यावरती भर द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपतो. या संपूर्ण पाठामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात माहिती मिळवू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील
सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील आता या पाठाचा स्वाध्याय आहे, या पुढील पाठ आहेत, या पूर्वीचे पाठ आहेत, त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.